दुसरा क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आपल्याला दोन इक्वेशन दिलेत, एक्स प्लस वाय इक्वल टू 6 आणि दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 4. आता याचं आपण काय करून घ्यायचं, दोन टेबल बनवून. इथं एक्स, इथं वाय आणि इथं एक्स कॉमा वाय. याच्या तीन व्हॅल्यू सेम असा ह्या इक्वेशनसाठी हा टेबल झाला एक्स प्लस वाय इक्वल टू 6 आणि ह्या इक्वेशनसाठी एक्स मायनस वाय इक्वल टू 4साठी आपण हा टेबल बनवतोय. एक्स वाय आणि एक्स कॉमा वाय. चला आपण आता ह्या इक्वेशनसाठी आपण पहिली किंमत ठेवू. काय घ्यायची आपण आता एक्स इज इक्वल टू 0 ठेवू आपण. पुट एक्स इज इक्वल टू 0. आपलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 6. हा 0 आला, वाय इक्वल टू 6, मग हा वाय इक्वल टू आला 6. मग आपला 0 एक्सच्या जागेवरती वायच्या जागेवरती 6, मग आपल्या हा एक्स कॉमा वाय आला 0,6. दुसरं पुट आता एक्सचे आपण घेऊया 1. एक्सच्या जागेवर 1 ठेवला, एक्स प्लस वाय इक्वल टू 6. आपला आला 1 प्लस वाय इक्वल टू 6. वाय इज इक्वल टू 6 मायनस 1, वाय इक्वल टू 5. हा 1,5. आता तिसरी व्हॅल्यू आपण 2 घेऊ. टेक एक्स इज इक्वल टू 2. एक्स प्लस वाय इक्वल टू 6. हा 2 प्लस वाय इक्वल टू 6. वाय इक्वल टू 6 मायनस 2, वाय आला 4. मग आपण हा एक्सची 2 घेतली, वायची आली 4, 2,4. असं सेम आपण कशाचं करणार आहोत याचं. आता याचं टेक, आता याचं आपण घेऊ 1. एक्स मायनस वाय इक्वल टू 4. मग हा आला 1, हा मायनस वाय इक्वल टू 4, हा मायनस वाय इक्वल टू 4 मायनस वाय. therefore y इक्वल टू -3. एक्स आला 1, हा वाय आला -3, मग हा 1, -3. आता आपण एक्स ठेवूया 0. टेक एक्स इज इक्वल टू 0. मग आपण इक्वेशन लिहून घेऊ एक्स मायनस वाय इक्वल टू 4. एक्सच्या जागेवर 0 मायनस वाय इक्वल टू 4. मग आपला याचा हा काय येईल मायनस वाय इक्वल टू 4. therefore y will be equal to -4. हा जर 0 आला, हा -4 येतोय, मग 0, -4. तसं सेम आपण तिसऱ्याचं घेतो, याच्यात 2 घेऊ. एक्स इज इक्वल टू टेक एक्स इज इक्वल टू 2. आपलं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 4. हा 2 मायनस वाय इक्वल टू 4. मग मायनस वाय इक्वल टू 2, इकडं आल्या -2, मायनस वाय इक्वल टू 2. therefore एक्स इज वाय इज इक्वल टू -2. मग हा 2 आहे, तर हा येतो -2, 2, -2. आता हे झालं अर्धगणित सोडून आपलं. आता याच्या पुढचं आपल्याला ग्राफ काढायचा. आता आपण ग्राफ पेपर घेतला, त्याच्या 2 लाईन मारून घेतल्या. हा झाला एक्स ॲक्सिस आणि हा झाला उभा वाय ॲक्सिस. आता त्याच्यावर आपण नंबर देऊ. आता हा झाला 0, 1,
2 3 4 5 6 इकडं येतो मायनस, इथं आला -1 -2 -3 -4 -5 -6. त्याचप्रमाणे इकडं आला वरती प्लस, इथं आता +1 2 3 4 5 6 इकडं खाली -1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5 -6. चला आता आपण पहिल्या इक्वेशनचे पॉईंट घेऊ. पहिल्या इक्वेशनचे पॉईंट काय आपला 1 आणि 6, 0 आणि 6. आपला एक्स ॲक्सिसवरती एक्स काय आहे 0 आहे, एक्स आहे 0 आणि वायचा आहे 6. मग एक्स आहे 0 म्हणजे याच्यावरती 0 एक्स इथं आणि वाय आहे 6. वाय आला हा, म्हणजे हा पॉईंट इथं आला. हा पॉईंट भेटला आपल्याला 0,6. दुसरा पॉईंट आहे आपला 1 आणि 5. एक्सवरती 1 आणि 5, हा 1 एक्सवरती आणि 5 वायवरती, म्हणजे हा वाला पॉईंट. दुसरा पॉईंट भेटला आपल्याला इथं, त्याचा आहे 1,5. 1,5. तिसरा पॉईंट आहे आपला 2,4. एक्समध्ये 2 आणि वायचा 4, एक्समध्ये 2 आणि वायचा 4 हा वाला. हा पॉईंट भेटला आपल्याला 2,4. हे 3 पॉईंट भेटले, तिघांना जोडून घ्यायचं. स्केलने जोडून घेऊ आपण तिघांना. हा झाला. आता आपण याला नाव देऊया x + y = 6. ही जी लाईन आहे याला आपण नाव देऊया x + y = 6. आता आपण दुसरे पॉईंट प्लॉट करूया. दुसरे किती आहेत आता 1. आता दुसरा पॉईंट, दुसऱ्या इक्वेशनचं 1 आणि -3. 1 कशाचं आहे, एक्सचं. 1 आणि -3, वायसाठी -3, वायसाठी -3 म्हणजे ही लाईन वायची आहे आणि ही 1 आणि -3 म्हणजे इथे येणार आपला पॉईंट, हा पॉईंट. -1 आणि -3 हा वाला पॉईंट देतो आपण 1 -3. तसा दुसरा पॉईंट काय आपला 4,0. 4 हा 0चा एक्सचा 0,-4, हा 0,-4 म्हणजे हा पॉईंट इथे येतो. 0,-4. हा तिसरा पॉईंट काय आपला 2,-2. 2,-2 हा 2 म्हणजे हा पॉईंट बरोबर इथे येतो. 2,-2. आता सेम ह्या तिघांना जोडून घ्यायचं. आता हा पॉईंट एक आपल्याला इथं भेटला, याला नाव द्यायचं, याला म्हणतात पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. काय पॉईंट आहे त्याचा, एक्सचा आहे 5 आणि वायचा आहे 1. मग हा पॉईंट आहे P =
5,1 आणि हे जी लाईन आहे या लाईनला काय म्हणायचं आपण x - y = 4. याला इथं नाव देऊ आपण x - y = 4. हा आपला पहिला प्रॉब्लेम आहे, हा आपला पूर्ण झाला आहे.